कसं समजवायचं हेच कळेनासं झालंय आता. आई, मलाही असं वाटतंय की तो माझं नाही ऐकणार. कारण अंजलीने त्याच्या मनात माझ्या विरुद्ध खूप काही चुकीच्या गोष्टी भरल्यात. देवांचे तो काहीच ऐकत नाहीये. पण आई, एक सांगू का, ओमी तुमच्या खूप क्लोज आहे. आमचं नाही ऐकत आहे, कदाचित तुमचं नक्की ऐकेल तो. खरंच तुला असं वाटतं की ओमी माझं ऐकेल? हो, म्हणजे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तुम्ही त्याला प्रेमाने, व्यवस्थित, शांतपणे समजावून सांगाल ना, तर तो ऐकेल असं वाटतंय मला. तू म्हणतेस तर प्रयत्न करून बघते मी. माझा ऐकून जर चांगला परिणाम झाला तर देवच पावला म्हणायचं. आई, तो आता आला ना की त्याच्याशी बोला. बरं, चहा पिऊन घ्या, नाही तर थंड होईल. मी माझ्या डिझायनर लेहंग्यामध्ये छान ज्वेलरी घालून एंट्री करते आणि त्याच्या समोर मी माझा खुंगाट असं काढेन आणि मग त्याला बघून थोडीशी लाजेल आणि मग माझ्यासाठी तो पण डोळ्यातून पाणी काढेल आणि सगळे टाळ्या वाजवतील आणि मग मी माझा डान्स सुरू करेन. नॉक करू नये त्यात का तुम्हाला? असं कोणाच्या पण घरात शिरता तुम्ही? सॉरी, MK ज्वेलर्स मधून आलोय, हे पार्सल द्यायचं होतं. ज्वेलर्स मधून आलात का? ओके, दिलं, थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट टाइम पासून नॉक करा. आणि ज्वेलर्स मधून काय पार्सल आहे? फ्रॉम ओमी विथ लव. डायमंड. Oh my god. Oh my god. Oh my god. Easy. काय स्मार्ट आहेस ग तू. एक फक्त तीर मारला. ओंकार, माझे ड्रीम्स कधीच पूर्ण नाही होणार का? ओंकारची मॅजिक. डायरेक्ट डायमंड नेकलेस. ती कॅरेटचं असे नाही. अरे वा, सेल्फी आधी सेल्फी काढायला पाहिजे. थँक गॉड ते कोण नाही आज घरात, नाहीतरी मुवमेंट मिस झाली असती. काय प्रिटी दिसतंय. आता नाही स्टेटसला टाकते आणि त्या सुवर्णाला दाखवते ती मला रिंग दाखवत होती. माझ्या नवऱ्याने मला रिंग दिली आहे. घे आता माझा तू डायमंड नेकलेस बघ. गॉड, थँक्यू. ओंकार, थँक्यू सो मच. मला खूप आवडलं हे गिफ्ट. मी आज किती खुश आहे ना, हे मी तुला वर्ड्स मध्ये नाही सांगू शकत. थँक्यू सो मच डिअर. अंजली, तुम्ही येऊ का आत? ओमी, मम्मा, तुला जर अंजली बद्दल काही बोलायचं असेल तर मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. तुला माहिती ओमी, तू लहान होतास ना तेव्हा चॉकलेट खाऊन तुझे सक्के दात किडले होते, म्हणून मग मी तुझं चॉकलेट खाणं पूर्ण बंद करून टाकलं. तेव्हा असाच रुसून तोंड फिरवून बसायचास. म्हणायचास, मम्मा तू जर मला चॉकलेट दिलं नाहीस ना
तर मी बोलणारच नाही तुझ्याशी. तेच तर. मम्मा मी लहान नाहीये आता, मी मोठा झालोय आणि या वेळेस मी चॉकलेटसाठी हट्ट करतच नाहीये. पण तू जो हट्ट करतोयस ना, तो हट्ट तुझ्यासाठी चांगला नाहीच आहे ओमी. तुला कसं कळत नाहीये बाळा, ती मुलगी ना तुझं आयुष्य पोखरून टाकेल. तू खूप साधा आहेस ओमी. माझ्या तिन्ही मुलांमध्ये तू सगळ्यात हळवा आहेस आणि ह्याच गोष्टीचा ती अंजली फायदा घेतेय. मम्मा ती काही फायदा घेत नाहीये. ती खरंच प्रेम करते माझ्यावर. माझ्याहून जास्त प्रेम करते ती तुझ्यावर. एका आईच्या काळजात आपल्या मुलाबद्दल जितकी माया असते, काळजी असते, त्याहून जास्त नाही ना. ओमी तुला कसं कळत नाहीये बाळा, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत राजा. नको हट्ट करूस. तुझ्या चांगल्यासाठी माझा जीव तुटतोय. प्लीज प्लीज ऐक माझं. नको त्या अंजलीच्या नादी लागूस. मम्मा प्लीज. हे बघ, उगाच मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. आणि बाकीच्यांचं जाऊ दे, तुझं काय? मला वाटलं होतं की ऍटलिस्ट तू तरी माझा विचार करशील. लास्ट टाइमच तू मला तसं प्रॉमिस केलं होतंस मम्मा. तू तुझं प्रॉमिस पाळलं नाहीस. बघ बोला. नमस्कार, मी MK ज्वेलर्स मधून आलोय. रिसिप्ट द्यायची होती फक्त. ओके, थँक्यू. वेलकम. कुणी आलं होतं का आता? हां, ते MK ज्वेलर्समधनं कोणीतरी आलं होतं. मला सांग, तू काही दागिने वगैरे विकत घेतलेस का? नाही. तू नाही घेतलं तर मग सईंना विचारतो. सई, सई, तुम्ही इतके काही दागिने वगैरे विकत घेतलेत का? दागिने हां, काही विकत घेतलेत? नाही. तुम्ही पण नाही घेतलं तर मग यात असं मेन्शन केलंय की आपल्या घरून कोणीतरी डायमंड नेकलेस घेतलाय. डायमंड नेकलेस? आईला विचारतो. आई. दादा, हां, अरे डायमंड नेकलेस आपल्याच घरातल्या कोणीतरी घेतलाय. कोणी? पण ते कोणासाठी घेतलाय ते बघ. अंजलीचं स्टेटस आहे #डायमंड नेकलेस. ओ माय गॉड. म्हणजे ओमीने नेकलेस ऑर्डर केला अंजलीसाठी. मग काय म्हणणं आहे तुझं? मी स्वतःच्या हाताने माझ्या मुलाला आगी